एका बाजूला क्षत्रियाचा स्वधर्म आणि दुसरीकडे आप्तांबाबतचा मोह आणि कुलक्षयाच्या पापाचं भय, अशा कात्रीत सापडलेल्या अर्जुनाला मरावं का मारावं याबाबत संभ्रम निर्माण झाला. त्याने भगवंतांपुढे शरणागती पत्करली आणि माझ्यासाठी श्रेयस्कर काय ते मला सांग असा प्रश्न केला. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच भगवद्गीता. हरि ओम. आता श्लोक आहे 18वा, 6व्या अध्यायातला 18वा श्लोक. काय म्हणते? यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचं म्हटलं जातं. विनियतम चित्तम. विनियतम चित्तम म्हणजे काय? संपूर्णपणे वश केलं गेलेलं चित्त. यदा आत्मनी एव अवतिष्ठते. जेव्हा असं जे संपूर्णपणे ताब्यात घेतलेलं चित्त आहे ते परमात्म्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित होऊन राहतं. स्थित कुठे व्हायचं आहे? परमात्म्यामध्ये. तदा सर्व कामेभ्य निस्पृह. त्यावेळेला संपूर्ण भोगांची इच्छा नसणारा किंवा भोगांच्या इच्छेवर ज्याने ताबा मिळवला असा युक्त इत्युक्ते, त्या माणसाला युक्त असं म्हणतात. युक्त इति उच्यते. योगयुक्त असं म्हटलं जातं. आता योगयुक्त शब्द दिसतो आहे ना, युक्त. हा युक्त शब्द गीतेमध्ये अनेक वेळेला अनेक संदर्भात आला आहे बरं का. तो भगवंतांचा मोठा लाडका शब्द दिसतो. 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्माच्या संदर्भात हा शब्द वापरला आहे. कर्माच्या संदर्भात तिथे काय म्हणाले होते? कर्मणी अकर्मयः पश्येत अकर्मणीचे कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. 4थ्या अध्यायातला 18वा श्लोक होता बघा. म्हणजे काय होतं त्याचा अर्थ? की जो माणूस प्रत्येक कर्मात भगवंतांना पाहतो आणि प्रत्येक कर्म भगवंतामध्येच घडतं असं जाणतो, तो युक्त. आता 5व्या अध्यायात वेगळा विषय होता. काम आणि क्रोध हे जे माणसाचे 2 महान शत्रू आहेत, त्यांच्यात ते दुर्गुणच आहेत ना. त्याविषयी बोलताना भगवंत म्हणाले होते, काय म्हणाले होते? शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम संयुक्तस्य सुखी नरहा. 5व्या अध्यायातला 23वा श्लोक होता. जो माणूस जिवंतपणे म्हणजे जिवंत असताना काम आणि क्रोध यांचे जे आवेग येतात ते सहन करायला समर्थ होतो. म्हणजेच जो त्यांच्या प्रभावाखाली येणं थांबवतो काम आणि क्रोधाच्या, तो युक्त आहे. आता 6व्या अध्यायात विषय कसला चालला आहे? ध्यानयोगाचा. इथे ध्यानयोगाचा विषय आहे. त्या संबंधात भगवंत असं सांगतायत की ज्याचं चित्त पूर्णपणे ज्याच्या ताब्यात आलेलं आहे असा, चित्तावर ज्याने पूर्ण ताबा मिळवला आहे असा, आणि नुसता ताबा नाही मिळवला, ते चित्त पुन्हा आत्मचिंतनामध्ये स्थिर केलं आहे. आत्मचिंतनामध्ये स्थिर केलं आहे आणि काय केलं आहे? सगळ्या विषयभोगाच्या ज्या इच्छा असतात त्यांचा त्याग केला आहे, अशा माणसाला युक्त म्हणावं. ही व्याख्या थोडी अधिक सूक्ष्म आहे बरं का. सूक्ष्म आहे. चित्त वश करायचं असं ते म्हणता येतं. चित्तावर ताबा मिळवायचा. चित्त म्हणजे काय हो? आपण मागच्या 1-2 श्लोकांचा अभ्यास करताना पाहिलं होतं की शुद्ध चैतन्यांमध्ये जेव्हा वृत्तीचं प्राधान्य होतं तेव्हा त्याला चित्त असं म्हणतात. आणि आपण तेव्हा अंतःकरण चतुष्टय असा शब्दही वापरला होता. त्याचं अंतःकरण चतुष्टय कशाला म्हणतात हो? तेव्हा असं पाहिलं की मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे म्हणजे हे अंतःकरण चतुष्टय आहे. आता अगदी आपण या आजच्या भाषेत बोलूया ना. आपण 21व्या शतकात राहतो. 21व्या शतकाच्या भाषेत सांगायचं म्हटलं ना तर शरीर हे केवळ हार्डवेअर आहे हो. हे हार्डवेअर आहे. बुद्धी, चित्त आणि अहंकार हे त्याचं सॉफ्टवेअर आहे. बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सॉफ्टवेअर आहे. एकदा भगवंताचा अंश आत्मारूपाने शरीरात प्रवेश आला ना की एनर्जी आली, मग हे सॉफ्टवेअर काम करायला चालू करतं बरं का. आणि मग शरीराचं चलनवलन सुरू होतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या चारही शेवटी वृत्तीच आहेत ना. वृत्त्यात्मक आहेत, विचार आहेत. कसं ते पहा ना. काय असतं? मन म्हणजे काय आहे? मन म्हणजे केवळ विचारांचा प्रवाह आहे, तिसरं काहीच नाही. विचारांचा प्रवाह आहे. विचार म्हणजेच वृत्ती ना, दुसरं काय. आता मन कसं? आता विचारामध्ये फरक असतो. मन कसं आहे?
संकल्प विकल्पात्मिका वृत्ती म्हणजे मन आहे. हा सुद्धा विचाराचा एक प्रकारचा, पण कसा विचार आहे? हे करू का ते करू, असं करू का तसं करू, प्रवचनाला जाऊ का पुस्तक वाचित बसू का फिरायला जाऊ. आता ही जी वृत्ती असतात ना, या विचारांच्या प्रवाहाला मन असं म्हणतात. संकल्प विकल्पात्मिका वृत्ती म्हणजेच मन. त्याच्या पुढचं पाऊल असते बुद्धी. बुद्धी काय करते? हे संकल्प विकल्प बरेच झाले की मग माणसाची सत्सद विवेक बुद्धी वापरली जाते. त्याला इंग्लिशमध्ये फॅकल्टी ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणतात. ती आपण वापरतो आणि मग काय ठरवतो? नाही, नक्की असंच करायचं, असं करायचं. आता ही जी निश्चयात्मिका वृत्ती आहे ना, त्याला बुद्धी असं म्हणतात. तिसरं आहे चित्त. चित्त म्हणजे काय आहे? चित्त म्हणजे स्टोअर हाऊस आहे. हो, आजवर जे काही जगात अनुभव घेतले ना, ते त्यांचे महत्त्वाचे संस्कार आपल्या अंतःकरणावर कोरले जातात आणि तिथे संग्रहित होतात. शिवाय काय असतं, तिथे मागच्या अनेक जन्माचे संस्कारसुद्धा संग्रहित आहेत बरं का, ते पण तिथे असतातच. आणि मग जेव्हा गरज लागते तेव्हा काय होतं, या संग्रहातून हे अनुभव स्मृतिरूपाने जागृत होतात. आणि मग त्या अनुसंधान ठेवण्याच्या वृत्तीला म्हणतात चित्त. अनुसंधानात्मिका अंतःकरण वृत्ती म्हणजे चित्त. आता राहिला अहंकार. अहंकार म्हणजे काय हो? अहंकार थोडक्यात काय ते पाहूया. बघा काय होतं, मनबुद्धी आणि चित्त या वृत्ती सतत बदलत असतात. सतत त्यांच्यामध्ये सारखं बदल होत असतं. पण या सगळ्या वृत्तींच्या मागे एक न बदलणारी वृत्ती आहे बरं का, न बदलणारी वृत्ती आहे. आणि ती वृत्ती या बदलणाऱ्या वृत्तींना आधार देत असते. त्या वृत्तीला म्हणतात अहमवृत्ती. आता ही जी अहमवृत्ती आहे ना, या वृत्तीमुळे मन, बुद्धी आणि चित्त यांच्यामध्ये सारख्या बदलणाऱ्या वृत्ती आहेत ना, त्या आपल्याला समजतात बरं का. हे तर समजलेच नसत्या, हे खरंच आहे. पण ही अहमवृत्ती कशी आहे? न बदलणारी आहे, नित्य आहे. तिला आधारभूत वृत्ती असं म्हणतात. अभिमानात्मिका अंतःकरण वृत्ती असं तिचं म्हटलं जातं. भगवंत काय सांगतायत की ज्याने चित्तावर नियंत्रण प्राप्त केलं आहे अशा माणसाबद्दल असं ते बोलत आहेत. चित्त म्हणजे अनेक संस्कारांचा पूर्वीचा साठा, हे तर आपण बघितलंच आहे. आता यावर जर नियंत्रण करायचं असेल तर काय करावं लागेल? पहिल्यांदा मनबुद्धी यांच्यावर पण नियंत्रण करावं लागेल ना. मनबुद्धीवर पण नियंत्रण करावं लागेल. आता मनामध्ये विचार येणं हे किती स्वाभाविक आहे की नाही? मनाचं ते कामच आहे, ते शंकाच नाही. आणि ते विचारांचा त्याग तर नक्कीच नाही करता येतं. मी आपल्याला कालच सांगितलं होतं, असं वाटते मला मागच्या प्रवचनातच, की जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत विचार चालूच राहतात, त्याला काही थांबवताच येत नाही. कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला पाहिलं ना की लगेच तिच्याबद्दल विचार करायची मनाची स्वभावाची सवय आहे. काय आहे, प्रत्येक सोसायटीत अशी एखादी व्यक्ती असते, कोण आहे, कशाला आलं आहे, काय झालं, आपल्याला सुद्धा सवय असते. कोणी भेटलं किंवा कोणी भेटायला आलं तर कोण आलं आहे बाबा, काय काम असावं, मित्र आहे का शत्रू आहे. आता शत्रू काय आपले नसतात हो, पण मित्र आहे का, काय काम घेऊन आलं आहे, काही कटकट आहे का, काय असं वाटायला लागतं. आता काय असतं, ही सवय इतकी आपण स्वतःला लावून घेतली आहे. कारण प्रत्येक गोष्टीवर आपली प्रतिक्रिया केलीच पाहिजे अशी आपली सवय झाली आहे. प्रत्येक वस्तूला किंवा व्यक्तीला काहीतरी लेबल चिकटवलं पाहिजे, काहीतरी लेबल चिकटवायलाच पाहिजे, प्रत्येकाला सल्ला दिलाच पाहिजे, अशी आपली एक सवय स्वतःला लावून घेतली आहे. खरं हे मनाची सवय आहे, ह्याच्याशी बुद्धीचा संबंध काहीही नाही, पण ही मनाची सवय आहे. आता प्रत्येक गोष्टीत आपण लक्ष घालायची, आपलं मत असण्याची खरं काय गरज आहे का हो? मग अशी मी सांगत होतो, खरं आहे प्रत्येक सोसायटीमध्ये एखादी व्यक्ती अशी असते बरं का, की जिचं फार बारीक लक्ष असतं. कोणाकडे काय आलं, कोण आलं, कशाला आलं, काय गेलं, कोणाकडे फर्निचर आलं, कोणाकडे टी व्ही आला, कोणाकडे गॅस आला, इथेसुद्धा लक्ष असतं. आणि अशा व्यक्तीला असं त्यांना चैनच नाही पडत. तर काय कोणाकडे चाललं आहे हे बघण्यातच सारं लक्ष जातं. आणि त्यांना असं वाटतं बरं का, त्यांना असं वाटतं की आपल्या घरातल्या गोष्टी आपल्यापेक्षा देखील जास्त त्यांना समजतात. अशा व्यक्ती असतात, त्याला काही लागलं. पण हे मनावर ताबा नसल्याचं लक्षण आहे बरं का, हे काही चांगलं नाही आहे. हा मनावर ताबा नसलेली गोष्ट आहे. आता मन तर स्वैरपणे धावणारच हो, त्याची वृत्तीच आहे ती, ते धावणारच आहे. पण त्यांनी केव्हा विचार करावा, कशाबद्दल विचार करावा, किती विचार करावा किंवा करू नये, हे स्वातंत्र्य आपल्याला असलं पाहिजे ना. आणि हे स्वातंत्र्य नक्कीच असलं पाहिजे. जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण मत दिलं पाहिजे असं नाही, हे नक्कीच आहे. आणि हा झाला मनाच्या नियंत्रणाचा विचार. मनचं आज नियंत्रण आलं, ठीक आहे, बुद्धीवर पण नियंत्रण पाहिजे ना. बुद्धीवर नियंत्रण म्हणजे काय होतं, जे निर्णय आपण बुद्धीने घेतो ते निर्णय घेताना पूर्ण विचारांती घेणं, उगाच आता ते पण नाही करायचं.
एखाद्या गोष्टीवर पूर्ण विचार करायचा आणि मग निर्णय घ्यायचा. पण एकदा निर्णय झाला की त्याच्यावर ठाम पण राहिलं पाहिजे, ठाम राहिलं पाहिजे. नाही तर काय होतं, आणि मग त्यासाठी प्रयत्न लागतात. कारण एकदा निर्णय झाला आणि त्याच्यावर ठाम राहिलो की तो अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, धैर्य लागतं, चिकाटी लागते, सातत्याने आत्मबल जागृत ठेवावं लागतं. हे सगळं करावंच लागतं ना. पण काय होतं, तेच आपण केलं नाही ना. नुसता निर्णय घेतला तर सारखा फिरवीत राहिलो, आपणच घ्यायचा निर्णय, आपणच सोडायचा. असं असलं तर काय होतं माहिती आहे, हळूहळू आपण आपला आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसतो. आपल्याच मनात स्वतःची अवहेलना करून घेतो. बघा ना, अगदी साधं उदाहरण, आपल्यापैकी अनेकांनी सकाळी लवकर उठण्याचा निर्णय अनेक वेळा घेतला आहे की नाही, अनेक वेळा घेतला आहे आणि अनेक वेळा मोडलाही आहे. असं नसावं. काय होतं, आपल्याच निर्णयाचा आपण जर अनादर केला ना तर इतरांनी आपले निर्णय का मानावेत, नाही मानणार ते, हे खरंच आहे. आणि मग अशा माणसाच्या निर्णयाचा ना कोणी आदर करत नाही, कोणीच आदर करत नाही, हे खरं आहे. जो माणूस आपले निर्णय ठामपणे अंमलात आणतो ना, जे बदल, आणि तसं त्याप्रमाणे ते बदल स्वतःमध्ये घडवतो बरं का. कारण साधक कोण आहे, तर स्वतःमध्ये बदल घडवतो तो. आणि अशा माणसाच्या शब्दाला पण वजन येतं बरं का. लोक त्याला मानतात, तो सत्यसंकल्प बनतो आणि इतरांवरसुद्धा त्याचा प्रभाव चटकन पडतो. आता वळू चित्ताकडे. चित्त म्हणजे काय असतं, चित्तामध्ये आपल्या अनेक जन्माचे संस्कार साठवलेले आहेत, हे खरंच आहे. हे संस्कार कसे आहेत, वृत्तीरूपाने आहेत, विचाररूपाने आहेत. या स्टोअर हाऊस जे आहे ना, हे चित्त, त्याच्यामध्ये अनेक जन्माचे संस्कार तर साठवले गेलेलेच आहेत, हे नक्कीच आहे. पण या चित्ताचे फायदे पण आहेत, काही फायदे होतात. आता पूर्वजन्मीच्या अभ्यासामुळे काही गोष्टी आपल्याला सहज जमतात व एखाद्या क्षेत्रात वेगाने प्रगती होते. आपण जी उदाहरणं पाहतो ना, की एखादा 8-10 वर्षाचा मुलगा विशेष काही साधना न करतासुद्धा अगदी बालगंधर्वांसारखा गाऊ शकतो. पूर्वसंस्कार पूर्वीचे घेऊन आलेला असतो. किंवा एखादा 5-10 वर्षाचा मुलगा छानपैकी तबला वाजवतो, एखादा बालशास्त्रज्ञ होतो, एखादा शंकराचार्यांसारखा बालसंत होतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. का बरं, हे पूर्वसंस्कारामुळे शक्य असतं, ते जागृत होतात, हे अगदी खरं आहे. आणि मग ही संस्काराची देणगी आहे हो. आता तुम्ही असं म्हणाल की हे सगळं आहे, मग तुम्ही ज्ञानदेवांचं उदाहरण का सांगत नाही. हो, ज्ञानदेवांचं उदाहरण नाही चालणार हो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्ञानदेव हे परमेश्वराचे अवतार होते. ज्ञानदेव हे परमेश्वराचे अवतार होते अशी माझी तरी श्रद्धा आहे. त्यांचं उदाहरण देण्याचा प्रश्नच येत नाही हो. परमेश्वराला कुठलीही साधना करायची आवश्यकता नसते. साधना किंवा प्रयत्न त्याला लागतच नाहीत. प्रयत्नाशिवायच तो ज्ञानवान असतो ना. तसे ज्ञानदेवसुद्धा उपजाताचा सिद्ध होते, शंकाच नाही. पण आता मग काय होतं, या चित्तामुळे अनेक अनावश्यक विचारामध्ये सुद्धा आणि मनोराज्यामध्ये सुद्धा आपण कधी कधी रंगून जातो. ते वाईट आहे. त्याला आवर घालणं मोठं कठीण होत जातं. कसं होतं पहा, आपण समजा रस्त्याने जातो आहे, रस्त्याने जाताना शेकडो लोक दिसतात की नाही, रोज दिसतात. काय मनावर परिणाम होतो, काहीच होत नाही. पण एखादा ओळखीचा चेहरा दिसला की लगेच काय परिणाम व्हायला लागतो, की लगेच मागची फाईल चित्तामध्ये उघडली जाते बरं का. मागची फाईल उघडली जाते. जर ती वृत्ती त्यावेळेला ती व्यक्ती आवडली असेल तर त्याला ओळख दाखवण्याची, त्याच्याशी वाढवण्याची, मैत्री वाढवण्याची इच्छा होते, धडपड सुरू होते. मग सगळी कामं बाजूला ठेवून माणसाच्या मागे लागतो, हे खरं आहे. या उलट मागचा त्या व्यक्तीबद्दलचा अनुभव वाईट आहे तर काय होतं, लगेच त्याला टाळावं कसं या विषयात मन जातं. म्हणजेच काय होतं, ही जी पूर्वसंस्कार होते त्याच्यामुळे ते मनाची चलबिचल वाढते, हे अगदी खरं आहे. पण एक लक्षात ठेवा, चित्ताचा काही नाश नाही करायचा ना, ते तर आवश्यक आहे. त्याच्यावर नियंत्रण प्राप्त करायचं आहे. म्हणजे काय, समजा एखादी स्मृती जागृत झाली ना तरी लगेच त्याप्रमाणे वागण्याची काही आवश्यकता आहे असं नाही बरं का. बुद्धीने ठरवावं आणि तसं स्वातंत्र्य बुद्धीला दिलंच पाहिजे, त्यात शंकाच नाही. कारण कसं असतं, हे निश्चित आहे. आता समजा आपलं मागचंच उदाहरण घेऊया ना पुन्हा. एखादी व्यक्ती पाहिली, स्मृती काय सांगते की ही व्यक्ती योग्य नाही, हिच्याशी मागे आपला संबंध आला होता तेव्हा काही बरं झालं नव्हतं, आणि म्हणून आपण लगेच त्या व्यक्तीला टाळायला लागतो. आता त्या माणसाशी तुटकपणे वागायला लागतो. पण मंडळी एक लक्षात ठेवा, स्मृतीने जरी असं सांगितलं असलं ना तरी आपण क्षणभर विवेक केला पाहिजे हो. म्हणजे आपला प्रतिसाद वेगळा असला पाहिजे, प्रतिक्रिया नको, प्रतिसाद पाहिजे. काय होतं, आता ह्यामध्ये या गोष्टीला किती वर्ष झाली, 10 वर्ष होऊन गेली ती व्यक्ती भेटलेला. आता या 10 वर्षामध्ये आपण बदललो आहे की नाही, आपणसुद्धा बदललो आहे ना, साधक झालो आहे. तशी कदाचित ती व्यक्तीसुद्धा बदलली असेल ना. फार संबंध नका ठेवू,
पण नुसतं स्मितहास्य करायला काय हरकत आहे? त्या माणसाला लगेच अगदी धुडकावून टाकण्यात काय अर्थ नाही आहे. हे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद दोन असतं बरं का. एक असतं रिॲक्शन आणि दुसरं असतो रिस्पॉन्स. काय फरक आहे हो? दोघांमध्ये फरक आहे ना. एक गोष्ट सांगतो मी, लक्षात येईल. एकदा काय झालं, एक माणूस एका गच्चीवर उभा होता, खाली बघत होता खालच्या रहदारीकडे. तर गच्चीचं दार उघडून दुसरा एक माणूस आत आला. त्यांनी काय सांगितलं की मिस्टर मिश्रा, तुमची मुलगी आज तुमच्या ड्रायव्हरचा हात धरून पळून गेली. आता ह्या माणसाच्या मनात लगेच प्रतिक्रिया काय झाली माहिती आहे? अरे खानदान की इज्जत, अमकं तमकं, आणि आता कसं होणार, काय होणार, इतका उद्विग्न झाला की त्याने गच्चीवरून खाली उडी टाकली 10व्या मजल्यावरून. आता शरीर तर खाली खाली जात होतं. 5व्या मजल्यावर शरीर जेव्हा पोचलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे आपलं लग्न कुठे झालं आहे, आपल्याला मुलगी व्हायचं आहे. आता तोपर्यंत 5वा मजला पास झाला होता, खाली खाली चालला होता, आणि मग आपल्याला मुलगी नाही आहे लक्षात आलं. आणि अगदी जमिनीवर जेव्हा शरीर टच होत होतं ना, तेव्हा लक्षात असं आलं की अरे आपलं नाव वर्मा नाहीच आहे, आपलं नाव शर्मा आहे. म्हणजे आता बघा, त्याने जर विचार केला असता, थोडा प्रतिसाद दिला असता, रिस्पॉन्स दिला असता, तर विचार करून निर्णय घेतला असता ना. पण ही प्रतिक्रिया झाली. आता कधी कधी प्रतिक्रिया आवश्यक पण असते बरं का. काय होतं, समजा आपण एखाद्या रस्त्याने चाललो आहे, अचानकपणे रस्त्यावर पाऊस पडायला लागतो, पावसामुळे रस्त्यावर थोडा चिखल झाला. आता अशा वेळेला काय होतं माहिती आहे, आपल्या स्मृती आपल्याला सांगते की मागच्या वेळेला आपण ह्याच रस्त्याने चाललो होतो, असाच पाऊस सुरू झाला, आपल्यासमोर एक गाडी वेगाने चालली होती, तरी थोडा चिखल बघून जोरात ब्रेक लावला, आणि मग काय झालं, गाडी घसरली, मोठा अपघात झाला. हे आल्याबरोबर आपलं प्रतिक्रिया सुरू होते. काय सुरू होते की लगेच आपण एक ब्रेक लावावा, तिथेसुद्धा थोडा प्रतिसाद द्यावा बरं का. कारण तिथेसुद्धा एखादा सेकंदाचा वेळ असतो. एकदम ब्रेक लावू नये, कारण आपली गाडी घसरेल ना. हळूहळू ब्रेक लावायचा प्रयत्न करावा. म्हणजे जो विचार स्मृतीमधून आला त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया करणं, असं एखादी अपवादात्मक स्थिती असते, त्यावेळेला लगेच निर्णय घ्यावाच लागतो, हे खरं आहे. पण बऱ्याच वेळेला प्रतिसाद द्यावा, विवेकबुद्धी जागृत ठेवावी, आणि असं केलं ना तर मग आपण साहजिकच बरोबर वागतो. आणि एक लक्षात घ्या, आपले सगळे पूर्वीचे अनुभव बरोबर होते असं नाही हो. एक लक्षात घ्या, आपलं मन आणि आपणसुद्धा पूर्वदूषित राहू नये, पूर्वग्रह दूषित राहू नये, हे करावं. आपलं वागणं नेहमी कसं असावं माहिती आहे का, स्वीकारणारं असावं, तिरस्काराचं नसावं, स्वीकारणारं, इन्क्लुझिव्ह असावं. असा विवेक करता आलाच पाहिजे. तर मग काय होईल, तुम्ही तुमचं निश्चितपणे आपण त्याच्या आहारी, चित्ताच्या आहारी जाणार नाही, चित्ताला ताब्यात घेतलं असं होईल. आता भगवंत पुढे आपल्याला असं सांगत आहेत की आत्मनी एव अवतिष्ठते. आत्मनी एव म्हणजे काय झालं, आपण आत्म्याजवळच ते चित्त राहील असं पाहावं. ताब्यात आणलं चित्त, ते आत्म्याजवळ ठेवायचं. इथे अर्थात आत्मा म्हणजे कोण, परमात्मा, साहजिकच परमेश्वर. म्हणजे आता चित्त भगवंतापाशी ठेवायला पाहिजे. पण चित्त भगवंतापाशी ठेवायचं म्हणजे काय करायचं? अहो, भगवंतापाशी चित्त ठेवायचं म्हणजेच दुनियेतल्या ज्या काही वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, प्रसंग आहे, परिस्थिती आहे, यांच्याबद्दल जे आपले विचार चालू असतात ना, जे स्मृती असतात, जे पूर्वग्रह असतात, आणि आपल्या चित्तामध्ये प्रत्येकाच्या ते असतात, त्यांनी प्रभावित होणं थांबवायचं, त्यांनी प्रभावित नाही व्हायचं. प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन मगाशी सांगितल्याप्रमाणे समतेचा किंवा समन्वयाचा, इन्क्लुझिव्ह असला पाहिजे, इन्क्लुझिव्ह असला पाहिजे. असं झालं की चित्ताचा प्रभाव संपला, मग आपल्यावर चित्ताचा प्रभाव राहत नाही. आणि एकदा स्मृतींचा प्रभाव संपला ना की चित्त आपोआपच आपल्या स्वस्वरूपापाशी जाऊन स्थिर होतं. आपलं स्वरूप काय आहे? आपलं खरं स्वरूप आहे शुद्ध चैतन्य. आपण असं शिकलो आहे की या शुद्ध चैतन्यामध्ये वृत्ती निर्माण झाल्या की त्यांचं चित्त बनतं. मग आता आपण काय केलं आहे, आपण चित्तावरचा ताबा मिळवला. म्हणजेच काय झालं, चित्तामध्ये वृत्ती होत्या, जे विचार होते, जे पूर्वग्रह होते, त्यांचा प्रभाव कमी कमी करत गेलो. प्रभाव कमी कमी केला म्हणजेच काय झालं, चित्त शुद्ध झालं. चित्त शुद्ध झालं, आता शुद्ध चित्त म्हणजे चैतन्य आहे ना. म्हणजेच काय होतं आहे, मनाचं चैतन्यीकरण झालं, चित्ताचं चैतन्यीकरण झालं. पातंजली योग दर्शनमध्ये पातंजलीमध्ये अगदी स्पष्टपणे सांगतात की नाही, योगच चित्तवृत्ती निरोधा, की आपल्या जो चित्तवृत्ती ज्या आहेत त्यांचा निरोध केला, त्यांचा प्रभाव आपण संपवला की काय होतं, तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, की माणूस आपोआपच जीव आपल्या स्वतःच्या स्वस्वरूपाशी स्थिर होऊन बसतो. भगवंत तेच तर सांगतायत ना, यदा विनियतम चित्तम आत्मन्येवावतिष्ठते. आता पुढे काय सांगतायत, निस्पृह सर्व कामेभ्यो. निस्पृह, स्पृहा म्हणजे काय, स्पृहा म्हणजे लोभ. मग निस्पृह म्हणजे काय,
त्याच्यापुढे कुठलाही लोभ येत नाही. समजा एखादी वस्तू समोर आली की तो त्याच्यात लगेच भुलत नाही. कारण बघा ना, वस्तू समोर आल्यावर प्रतिक्रिया त्याच्यात ज्या होतात लोकांच्या ते वेगवेगळ्या असू शकतात. आता एखाद्याची प्रतिक्रिया काय असेल, ठीक आहे, भले वस्तू समोर आली आहे पण मी ती स्वीकारणार नाही. का बरं स्वीकारणार नाही? कारण मी आता स्वतः तिच्याशिवाय राहायचा प्रयत्न करतो आहे ना. म्हणजे काय झालं, आता दुसरा एखादा असेल तो काय म्हणेल की अहो वस्तू समोर आली, मी काही मागितली नव्हती ना, मी काही वस्तू मागितली नव्हती, कोणीतरी मला भेट म्हणून आणून दिले. बहुतेक भगवंतानेच त्याला प्रेरणा दिली असावी. भगवंतानी माझी गरज ओळखली असेल आणि त्याला प्रेरणा दिली असेल ती वस्तू त्याने माझ्याला द्यावी म्हणून. त्यामुळे स्वीकारायला काही हरकत नाही. आता काय झालं, यातला निस्पृह कोण असेल? निस्पृह असा की वस्तू समोर आली पण तरीसुद्धा तिच्याबद्दल त्याला कोणताही मोह उत्पन्न झाला नाही. तो खरा निस्पृह आहे, तो खरा निस्पृह आहे. त्याला योगी असं म्हणावं असं भगवंत सांगतायत. आता पुढच्या श्लोकात भगवंत एक उदाहरण देणार आहे, तर त्यावेळेला बघूच या. हरि ओम.